रूप पाहता लोचने माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये,
चतुराधो शिरोमणी लावण्याची गाणे मुकुट सकळ माने चतुराधो शिरोमणी दयाती राता नाश उदया हो प्रकाश चतुराधो शिरोमणी चतुराधो शिरोमणी गुण लावण्याची गाणे मुकुट सकळ माने शिरोमणी चतुराधो शिरोमणी बाई गुंजालो नेनता बाजी असो तुम्हारिया सूर लावून ठेवा. माझे चित्त तुझे पायी
तुझे पायी चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी गाई राहे ऐसे करी चतुरा तो शिरोमणी मुहलावण्याची गाणी
माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करे काय धरुण्या पायी भवहा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुट सकळा मने धन्य तुझी विठोबा करिया तिमिराचा नाश हृदय होनी प्रकाश थोडी आशा पास करी वास हृदयी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ मने धन्य तुझी विठोबा पाही गुंतलो नीनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माता पायी आता राखावी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ मने धन्य तुझी विठोबा पनुरंगा करू प्रथमा पनुरंगा करू प्रथमा शिवानी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ निधि नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम
प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम, यही कहूँ भूलू नहीं। मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताच्या 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 नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत जननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, नमो वीर तुकार पुकार पवन सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर विद्या विनय संपन्नम कलिपाप निवारकम नारायण गिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहम। माझी चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तूची विठोबा पुष्पोत्सले प्राप्त प्रसंगी शिवीकृत घेतलेल्या अभंग संत हृदय सम्राट देहनिवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन वैराग्यराग रसिक श्री संत श्री तुकाराम महाराजांचा भोपाळा या प्रकरणातील मागणीपर भगवंताकडं एक अत्यंत महत्वाची जी सर्वांना गरज आहे चौचरणी अभंग आहे। अभंग मोठा आहे, वेळ छोटी आहे, तेवढी वेळ भरून काढायची आहे। अभंग फार मार्मिक सर्वांच्या परिचित असेल, वारकरी असेल त्यांच्यातून नक्कीच अभंग पाठ असेल, असेल नाही असलाच पाहिजे, नसेल तर पाठ करायचा कुशल पाटा जीव द्यावा। गोड अभंग आहे। माझे चित्त तुझे पायी
देवा तू काहीही कर, जसं काही माणसं आग्रह करतात ना, तुम्ही काहीही करा पण एवढं माझं काम करा. देवा तुम्ही काहीही करा पण माझं चित्त तुझ्या चरणावर राहील असं काहीतरी करा. माझे चित्त तुझे पायी राही ऐशी करी काही धरून या बाही बवाहा तारी दातारा. लढीवाळ प्रमाणे तुकाराम महाराज लहान बालक होऊन या अभंगातून महाराजांची पांडुरंगाची स्तुती करत आहे, मागणी मागत आहे. आपण फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगाला धरून चाला. धरून या बाही भव हा तारी दातारा. भव हा समुद्र संसार सागर, यातून बाहूला धरून तुम्हाला तारून ने. कधीही कोणतीही गोष्ट जर पाहिजे असेल तर अगोदर स्तुती केल्याशिवाय कोणी प्रसन्न होत नाही. जर कोणी विचारलं या जगामध्ये सर्वात गोड काय आहे तर गुळ नाही, मध नाही, सर्वात गोड असेल ती म्हणजे स्तुती. स्तुती केल्याशिवाय भगवान प्रसन्न होत नाही. माणसं होणार यात काय विशेष आहे. जर कोणाला काही पाहिजे असेल तर फक्त आपण त्याच्या घराची, दाराची, दाढीची नाही, नुसतं आपण स्तुती केली तर तो मनुष्य प्रसन्न होतो. कोणी असो, सर्वात स्तुती प्रिय आहेत मनुष्य, तर नक्की स्तुती प्रिय आहेत. मला म्हणतात चतुरा तू शिरोमणी. तुम्ही चतुरातले शिरोमणी आहात, गुणाची खाणी आहात, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. कसं मागावं शर्मन हे संताकडनं शिकलं पाहिजे. अगोदर मागायचं, मग स्तुती करायची, मग पुन्हा मागायचं. क्रिया तिमिराचा नाश. तिमिर अंधकार. ध्यान देऊन ऐका, वेळ कमी आहे आणि लय लांब जायचे आपल्याला. कीर्तनातून नाही, कीर्तनाकडे यायचे. करिया तिमिराचा नाश, उदय होऊन प्रकाश. समोर दोर आहे, तो दोर असून सर्प भासला. प्रत्यक्ष तो दोर आहे पण सर्प भासला. आता सर्पाची किंवा त्या दोराची काय असणारी चूक आहे बरं? खरं सांगा, ती दोराची चूक आहे की सर्पाची चूक आहे की माणसाची चूक आहे? खरं म्हणजे माणसाची बी म्हणता येत, कारण तिथं तिमिर असल्यामुळं, अंधकार असल्यामुळं. बरं, तो पूर्ण अंधार बी नाहीये आणि पूर्ण प्रकाश बी नाही, असं असणार ते. ना उजेड ना अंधार असं असणार ते तिमिर असणार आहे. आणि त्यामुळं मनुष्य घाबरून जातो. मला म्हणतात करिया तिमिराचा नाश, उदय होऊन प्रकाश. तोडी आशा पास करी वास हृदय. आशा पास तोडून देवा तुम्ही हृदयामध्ये मला वास करा. पुन्हा स्तुती. हे देवा, हे पांडुरंगा, हे वीरभद्र भगवंता, हे गुरु, हे बघ मी यात गुंतलो, पण कसा गुंतलो जाणता नाहीये. मी नेनता गुंतलो. माझी असो तुम्हा चिंता, माझी चिंता तुम्ही करा. तुका ठेवी माथा, पायी आथा राखावे. म्हणजे हे बघा, पण मग मी यात गुंतलो, पण नेनता गुंतलो, न कळत गुंतलो. जाणत्याने चूक करू नये. नेणत्याची चूक झाली तर ती क्षम्य असते, पण जाणत्याने चूक करू नये. मला म्हणतात मी नेनता आहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता. तुझ्या पाया पडतो, मला या भवसागरातून आणि या तिमिर अंधकारातून बाहेर काढून माझं चित्त कुठल्याही प्रकाराने एक सेकंद सुद्धा तुझ्यापासून ढळणार आहे असं काहीतरी तुम्ही करा. विठ्ठला
आपण आहेत दरवर्षाप्रमाणे सद्गुरू श्री गुरुराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादानं परमपूजनीय श्रद्धेय नित्यस्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबशे न्यारे सब में भरे गुरुवरे नारंगी महाराजांच्या कृपा प्रसादानं पूजनीय श्रद्धेय धर्म वादानं अखंड हरिनाम तत्त हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत आनंदाने वर्ष 42 सेवे ज्ञानेश्वरी पारायण प्रारा भजन आणि अखंड असणार भजन बी हरिपाठ रात्री 7 ते 9 कीर्तन महोत्सव अन्नदान अत्यंत आनंदाने पार पडत आहे। आज सर्व दूध उत्पादक श्री साई विवेक दूध डेअरी कर्मचारी भोजडे आज विशेष जेवण आहे। तुम्हाला मुगाच्या डाळीचा गावरान गाईचा तुपाचा शिरा आहे आणि पुन्हा पुरी भाजी आहे। घरून जेवण आले नसेल तर फार बरं होईल। सगळ्यांना प्रणाम करतो। समस्त ग्रामस्थ महिला मंडळ भजनी मंडळ पूजनीय हरिभक्तपरायण श्रद्धेय यती ब्राह्मण साधू महात्मा बालचंद्रजी महाराज त्याप्रमाणे रामाचार्य परशुरामजी महाराज सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांना वंदन करतो। पंचक्रोशीतील ज्यांनी सुंदरताला घ्यायली आदरणीय अप्पा महाराज कपके त्याचप्रमाणे आदरणीय रोहितजी महाराज खोपडीकर भजनी मंडळ लौकीकर इथले जावाई निलेश महाराज अजून धोत्रेकर भजनी मंडळ आहे। भोजडेकर भजनी मंडळ भोजडे चौकीकर आहे। कान्हेगाव पडेगावचे नर्मदे पडेगावकर भजनी मंडळ आहे। अजून खोपडीकर आहे लौकिनीकरी महाराज लौकीकर आहे। शनिदेवगावकर तळेगाव मळे संदीपांजी महाराज अर्थात मृदंगाचार्य वैद्य महाराज सिस्टम बी सुंदर लागलेली आहे। आणि 7 दिवस आजचा सप्ताहाचा 7वा दिवस उपांत्य कीर्तन सेवा मागणी पर सेवा भगवान राजा वीरभद्रजी महाराज यांच्या सेवेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। आमचं असं झालं आमचं आधी विठोबा तुमचं अवघड आहे। कीर्तन लांबलं तर कोणी म्हणलं बाबांना काय अगोदर खाऊन घेतलं खूप लांब आवडलं असं होणार नाहीये। आमचं असं आहे सांगितलं कामाचे हे नक्कीच आहे। तसं चेंडूच्या मनामध्ये काही नसतं की पुढं जायचं आणि कसं जायचं आहे। जिकडं जो बॅटिंग करेल तिकडे चेंडू जात असतो। तसं आपण सुद्धा जर परमार्थामध्ये चित्त लावायचं असेल तर आपण आपलं हे माझं चित्त आहे अशी जर भावना केली तर ते चित्त कधी लागणार नाहीये। अनेक संतांचे प्रमाण आहेत। मेरी चाह मत कर मैं मूर्ख अज्ञान तेरी चाह में है प्रभु मेरा कल्याण। प्रभूच्या इच्छेमध्ये आपली इच्छा सुपूर्त करणं आपली इच्छा प्रभूमध्ये विलीन केली की आपली इच्छा शिल्लक खाली ठेवली की मग तिथं संसार आहे। विठाल पारायण झालेले आहेत महाराज। गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण गीता पारायण रोज आपण आपल्या घरी केलं पाहिजे। ध्यान देऊ नये का ज्ञानेश्वरी गाथा गीता हे भगवंताचं दर्शन करू देत नाही। हे संत हे ग्रंथ भगवंताचं दर्शन करून देत नाही। आपल्यामध्ये जे असणारं अस्तित्व आहे जो प्रभू आहे जे आळ आलेला अहंकाराचा पडदा अविवेकाची काजळी ती बाजूला सोडून तोच परमात्मा आहे अशी बुद्धी दिलं ते हे संतांचे ग्रंथ आहे। बाकी काही नाही। संत वेगळं काही देत नाहीये। आपल्याच घरामध्ये जर समजा प्रकाश नसेल वस्तू असतील तर डोळे असून फायदा नाहीये। आंधळ्या गरुडाची पाक हाती ती कवना उपयोगा जाते। आंधळ्या गरुडाला जर समजा
चांगले पंख आहेत पण त्या गरुडाला उडता येत नाही. गज पंख चांगले पण उडता येत नाही. जोपर्यंत आपलं अस्तित्व शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य पापच करणारच. च लावलं म्हणजे तिथं ते सकारात्मक शब्द आहे. मी घेणारच 50च घेणार. मला स्त्री आपण जर तसा विचार केला तर एका अभंगावर 50,000 रुपये आहे. एका दिवसाचे 3 कीर्तन आणि 4.5 अभंग किती पैसे झाले? मग टोटल मारा. किती श्रीमंत आहे श्री तुकाराम महाराज. आपलं भाग्य आहे. लोक कोणी काही करो, आपण आपली चित्तवृत्ती, आपलं मन, आपलं अंतकरण सांभाळ. दयाची आज्ञा आपण श्रीवाही अंतकरण. आपलं अंतकरण, आपलं असणारं जे मन बुद्धी त्यांनी आपली आज्ञा मानावी. तो प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती असते. आपण आपलं पाहावं, दुसऱ्याचं पाहू नये. पण आमचं असं झालं, गुण दोष केलो दोष माझी कर्म वाया केली कटकट झाले तशी तट. आता पुढे धीर. तिथं ध्रुपद हे तुम्ही दखून घेतलं हे खूप चांगलं. एका कीर्तन करतो अंदर सुरला. इथं आता आमचे लाईव्ह सोडली आहे मेजरने. एक कृपा करा मग एखादी क्लिप काढून व्हायरल करू नका. तिथं मी अंदर सुद्धा कीर्तन केलं मागच्या 2 दिवसापूर्वी. अभंग एक पत्रक दिलं, खूप आवडलं मला. तिने सांगितलं कीर्तनामध्ये कोणाचंच नाव घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट कीर्तन दुसरं काही बोलायचं नाही. तिसरी गोष्ट शेपक अभंग शेपक गवळणी म्हणायच्या नाही. तेव्हा मला कळलं की इथून पुढं लोक हुशार झाले. भविष्यात असं नाही काही निघू मला या अभंगावर कीर्तन करावं लागेल. तुम्ही 50 नाही 51 घ्या. मग काय करणार? अजून बरं आहे शिवाजांना, अजून बरं आहे आपल्या फळामध्ये अजून तशी काही कोणाची इच्छा बुद्धी होणार नाही. कारण गुरुवारी महाराजांचा धाक आहे. ऐका, एखाद्या विशेष सासूपाशी जर एखादी सुनबाई जर समजा वागली तर ती सुनबाई आदर्श सासू पुढं बनत असते. ज्याला कळलं त्याला कळलं. आदर्श सासूपाशी एखादी सुनबाई जर शिकली वाढली तर ती सुनबाई पुढं सुद्धा आदर्श सासू बनत असते. एखादी का सून मनाची चाळे करायला लागली मग ती सासूही बनते, ती सासू बनते नुसती. आदर्श गुरु होते आपल्या गुरुवारी नारायणगिरीजी महाराज. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पूर्वी ती आरती शिष्याची. पूर्वी आरती शिष्याची. पूर्वी आरती शिष्याची. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. परब्रह्म सद्गुरूची. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. शिष्याची.
पुरविली शिष्याची उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. शिष्याची आरती इच्छा संत महात्मे पुरी करतात. जबाबदारी ही आहे की शिष्याची इच्छा काय आहे. वरून गंगा वाहते श्रीमंत, त्या गंगेचा उपयोग कोणी पाईपलाईन करून आपल्या शेतामध्ये पाणी आणेल. पाईपलाईन आणलं ते बी करता येतं, पण एखादा महापुरुष, एखादा बलाढ्य, एखादा मोठा माणूस गंगेपासून भोजड्यापर्यंत गंगा इथं आणू शकतो का? पाईपलाईन न करता. बोला ना, हा किंवा नाही. गंगा इथं वळू शकत नाहीये. पण जर प्रभूने साथ केली तर रस्त्यामध्ये जे काही अडथळे आहेत, माती, दगड किंवा खडक सर्व तोडून आपल्या शेतामध्ये ती गंगा येऊ शकते. तसं भगवंताचा पूर्ण प्रवाह, सुख, शांती, आनंद आपलं चित्त जे बहिर्मुख होत आहे ते चित्त अंतर्मुख होण्याकरता ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, हरिपाठ, काकडा केवळ ध्यान द्या. साहेब, आपण जेवण करताना एक भोजन करताना, जेवण करताना, स्नान करताना आणि रात्री झोपताना 3 वेळेला 3 ठिकाणी माणसाचं चित्त, माणसाचं मन एकदम एकाग्र. आणि जर आपण चित्तावर लक्ष दिलं तर ते चित्तामध्ये जे आपण चिंतन जे करू तसं चित्त बनत असतं. ठीक आहे, तसं वातावरण नाही राहिलं आता. सुख सेज गोड चित्ता न लगे अनेक, नाठवे घरदार तहान पळाली भूक. पुढे संतांची अभंग आणि पुढं आपलं सप्ताह चांगला झाला. कशावरून? खूप दणकेबाज पंक्ती झाल्या. दिंडी खूप चांगली झाली. कशावरून? 2 टाइम नाश्ता होता, 3 टाइम जेवण, 2 टाइम चहा, 4-5 टाइम गांजा चोरून. दिंडी खूप चांगली झाली. काही लोक म्हणतात मला घरी आबळ आहे, पण ते खूप चांगले म्हणतात घरी आबळ आहे. अरे आबळ पडली बाबा. आबाळीने दावेल शिंदीच्या ठाया, आबाळीने दावेल शिंदीच्या ठाया, जैसा खावी अन्न वैसा बनेगा मन. एक पत्रिका माझ्या हातामध्ये आहे. नुसती पत्रिका नाहीये, हा कागद कोणीतरी बनवला असेल, पॉम्पेट बनलेला असेल. म्हणजे प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थ हे आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला प्रथमतः त्या कर्त्याची आठवण व्हावी. हे कोणीतरी केलं असेल, ज्याचा कोणीतरी निर्माण करता आहे. कोणतीही गोष्टी असो ती आपोआप निर्माण होत नाहीये, कोणतरी निर्माण करताय. आणि तो आहे आपला बाप, आपला परमात्मा. तो बाहेर नाहीये, तो आपल्या आतमध्ये आहे. पण आमची चूक इथं होते असं मला वाटतं. तुमचं मला माहित नाही. त्याला ज्याचं त्याला माहित असतं, ज्याचं कळत, ज्याचं जळत त्यालाच कळत नाही. म्हणून आपण आपल्या मनाचे साक्षी आहोत, आपण आपल्या चित्ताचे साक्षी आहोत की आमचा सकाळपासून आतापर्यंत मी काय काय चिंतन केलं, या चित्ताने काय चिंतन केलं. देहाचं चिंतन केलं की देवाचं चिंतन केलं, प्रपंचाचं चिंतन केलं की प्रपंचाच्या मालकाचं चिंतन केलं. प्रपंचाचं चिंतन कराल तर पुन्हा प्रपंचात यावं लागेल. आणि प्रपंचाच्या मालकाचं चिंतन केलं तर आम्ही मेल्यानंतर देवापाशीच जाऊ. अंती ते आपणा
ज्या ज्या आम्हापाशी होईल वासना भगवान परमात्मा ती इच्छा पूर्ण करीत असतो. कोणती इच्छा करा भगवान ती वस्तू होऊन आपल्या समोर येतील यात काही शंका नाहीये. कारण भगवान सोबत दुसऱ्या जगात वस्तूच नाहीये कोणतीच. भगवानच बनला. मकाचा एक दाना आपण जर बारीक लक्ष केलं शरद दाना तर कधी कधी त्या पानामध्ये त्या कंसात तर दाण्यात आहेतच पण पूर्ण देठ पान त्याचे ते केस त्यामध्ये त्या मक्काचा एक पिवळीपणा ते दिसतो त्या पानामध्ये सुद्धा. एवढ्या मोठ्या वडाच्या झाडाला एका बीजामध्ये एवढं मोठं वटवृक्ष लपून आहे हे विशेषच आहे. एका वटवृक्षामध्ये एका बीजामध्ये किती पानं असतील असं कोणाला सांगितलं की मोजता येतील का? एक बीज आहे. तसं परमात्मा एकच बीजमाम सर्वभूतानां संकल्प केला तर मी अनेक हो तो भगवान अनेक बनला. एको अहम बहुश्याम एक परमात्मा अनेक बनला. पण आम्ही लहानपणापासून त्या मुलाला इतकं त्यात बिंबितो. तुम्ही बघा कधी कधी जर आपण जर जेवायला गेलो आणि जेवण झालं आणि जर पुढे कीर्तनात टाइम असला मग तुम्ही गंमत पाहावं नसते. हे बघ कोण येते ते बघ बाबा आहे रडू नको तुला खातीन ती राक्षसी. आणि ते मग कोणी जर आलं ना तू हे बघ हे कोण आहे हे तुझे असणारे दादा आहे ही मम्मी आहे. कोण आहे मम्मी आहे. वास्तविक तो जीवात्मा गर्भामध्ये असताना त्याला कोणतंच नाव नव्हतं. गनिमत एखाद्याला एकच नाव राहतं पण एखाद्याला आयुष्यभर लोक नाव ठेवतात. काही नाव ठेवतात. ऐका जर आपलं चित्त परमात्म्यामध्ये अखंड लागावं असं वाटत असेल तर एक तर आपण आपल्या साक्षीने आपल्या शक्तीने चित्ताला सावरावं. चित्ताला सांगावं चित्ता ऐशी नको देऊ आठवण देवाचे चरण अंतरेते. आपल्याकडनं ऐकत नसेल तर आपण खुशाल जो शक्तिमान आहे जो सर्वांचा आहे सर्वांचा सुहृद आहे सर्वत्र आहे अशांना आपण इच्छा व्यक्त करावी की हे प्रभू मी जसा असेल तसं तुझा आहे पण हे माझं चित्त माझ्याने तुझ्यात लागत नाहीये. तू काय कर या चित्रात तुझ्या सामावून घे अभंगाचं पहिलं. माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे
वंग्याचा माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करे काही तेव्हा काही कर पण माझं चित्त तुझ्यात राहील असं काहीतरी कर. सप्ताह कमिटी म्हणले होते रामगिरी महाराजांना की बाबा तुम्ही काही करा पण मुख्यमंत्र्याला आमच्या गावात घेऊनच या. महाराजांनी त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी होकार दिला. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब सप्ताहाला आले. मी का सांगतो मला मुख्यमंत्री घेणं देणं काही नाही त्यांचा माझा परिचय नाही मला नको. ऐका मुख्यमंत्री साहेब तिथं आले पण 2 दिवस देवगाव ते स्टेज बेजार होत. पोलिसांवर शेवटच्या दिवशी आम्हाला सुद्धा वर जाताना फोटो हे द्यावं लागलं मग आम्हाला वर घेतलं. आम्हाला सर्वांनाच टाळा करायला ते प्रोटोकॉल आहे त्यांचं काय असेल दोन्ही बरोबर आहे. आदल्या दिवशीपासून तिने स्टेज ताब्यात घेतलं. पोलीस येऊन तपासणी करून गेले. पोलिसावर त्यांचा विश्वास नाही. मागून एक पथक आला होतं. त्या पथकाचं नाव काय? श्वान पथक. मला एकच याचं उत्तर मला सापडलं की माणसाची बुद्धी श्रेष्ठ की कुत्र्याची बुद्धी श्रेष्ठ. सांगेल त्याला अभंगामध्ये प्रवेश मिळेल. विठ्ठल पोलीस मशीन जवळ आहे तरी सुद्धा त्यांना कुत्रा आणावा लागला. कुत्र्याने टोकून हुंगून पाहिलं आणि मग मान्य केलं की इथं कोणता धोका नाही. म्हणजे श्वान पथक आल्याशिवाय फायनल झालं नाही. श्वानाशिवाय कुत्र्याशिवाय मला एकच सांगायचं विचारायचं आहे की माणसाची बुद्धी श्रेष्ठ की कुत्र्याची बुद्धी श्रेष्ठ. इथं आता तरी तुम्ही कसंही बोला कठीण तर नक्कीच आहे साहेब. तुम्ही म्हणाल कुत्रा श्रेष्ठ आहे पण मी म्हणेल नाही. कसं पटवून देतो मी. आता अर्धा तास आम्ही काही बोललो तुम्हाला ऐकावंच लागेल. ऐकू बी नका. चुकलं तर नंतर बोललं पाहिजे महाराज तुमचं इथं चुकलं. वैकुंठाशी वक्ते बाबा बोलत होते लोक सुधारल्याशिवाय कीर्तनकार सुधारणार नाही. आता जाऊ दे. आपलं असं कल्पना होईल की माणसापेक्षा कुत्र्याची बुद्धी श्रेष्ठ कारण ते शेवट तपासून गेले. पण मला हे सांगायचं तुम्हाला की कुत्र्याला असं ज्ञान आहे हे माणसाला कळलं की कुत्र्याला हे ज्ञान आहे. कुत्र्याला कळत नाही. मला कळलं का बघा. कुत्र्याला माहिती नाही की माझ्यापाशी ही शक्ती आहे आणि त्या कुत्र्याला सुद्धा माणसानेच घडवलं आणि त्या माणसाला भगवंताने घडवलं. म्हणजे मनुष्य किती श्रेष्ठ आहे. म्हणजे कुत्र्याला कळत नाही हे माणसाला कळत नाही का कुत्र्याला कळत नाही का माणसाला कळत नाही. तुम्हाला कळलं का हे काय झालं गोतांडाच राहता. काही माणसाला मला कळत नाही हे बी कळत नाही मला कळत नाही. तुम्हाला काही कळत नाही असं आम्हाला जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही फसतात. बरोबरच आहे. ओळखच नाही कधी काय असेल. म्हणजे मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्य श्रेष्ठ आहे. माणसाच्या या आयुष्यामध्ये बुद्धी श्रेष्ठ आहेत. आत्मश्रेष्ठ आहेत आणि त्यामध्ये निर्मळ चित्त असणारा व्यक्ती त्याचा अखंड चित्त प्रभूमध्ये असेल ना तो व्यक्ती महात्मा देवालय पण दुर्लभ असतो. ज्या चित्तामध्ये देव पाहिजे असेल ते चित्त अनेक रीतीने निर्मळ शुद्ध स्फटिकाप्रमाणे पाहिजे. महाराज आमचं हे मन किती विचित्र आहे. महामळे मन होते जे गाजले
सुखा तो काळवे महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जसे कधी समजा काच असावे काचेचं मंदिर त्यात दिवा असेल तो दिवाचा प्रकाश आत बाहेर दिवा हलत नाही डोलत नाही तो प्रकाश काचेचा आतही असतो आणि बाहेरही असतो कारण ती काच निर्मळ आहे श्रीमंत तसं घटातला दिवा मातीचा दिवा आतमध्ये दिवा लावला तर तो दिवा आतमध्येच प्रकाश देतो बाहेर प्रकाश देत नाही तसं ज्याचं चित्त त्याच्या चित्तामध्ये परमात्मा आले त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचं चालणं त्याचा स्वभाव त्याचा प्रभाव आपोआप लोकांना कळतो की चित्तामध्ये देव एक परमात्मा एक काय आहे मी सांगत असतो अत्तर लावलेला व्यक्ती कितीही लपून बसू द्या किती लपून अत्तर लावू द्या पण अत्तरचा वास नक्कीच येतो असं सुगंध बी दाखवत नसतो जिथं चंदन आहेत ना तिथं आपोआप सुगंध येत असतो मधमाशी अनेक ठिकाणी असणारी ती मधमाशी मध गोळा करते आणि पोळी करते साचवते तिथं तसं चांगलं व्यक्ती चांगलं मन चांगलं अंतकरण चांगलं चित्त एक तर चित्त त्यात लागेल नाही तर त्या चित्तात परमात्मा बसत असतो पण असं चित्त निर्मळ करावं कोणता राग नाही द्वेष नाही मत्सर नाही काही नाही जर देव पाहिजे असेल तर हे केल्याशिवाय पर्यायच नाहीये विठ्ठल चित्ती नाही आस पांडुरंग पांडुरंग त्याचा दास चित्त स्थिर राहून दे नारायण अशा बद्ध जन लोभिकाचे लोभिका नसाहे देवाचे करणे तुका म्हणे तेने दुःखी होती बाळकृत अभंग आहे भगवान परमात्मा त्या व्यक्तीचं चित्त स्थिर राहू देत नाही त्याच्या चित्तामध्ये संसाराची आसक्ती आहे प्रपंच आहे प्रपंच सोडायचा नाहीये प्रपंच धरायचा नाहीये आपण त्यात असताना प्रपंचाचे आपण मालक न बनता आपण दास बनलो की आपलं काम झालं विठ्ठल विठ्ठल कशाचेच दास नाही आपण कशाचेच मालक नाही तर नक्कीच आहे कल्पना करा घरी गेलो आपण जेवण करून झोपल्यानंतर सुसुप्तीमध्ये एवढा मोठा हा संसार प्रपंच भोजडी गाव बंगला बँकेतला पैसा मुलं बाळ प्रपंच आम्ही सर्वांना म्हणजे आठवून झोपतो का विसरून झोपतो नवले महाराज झोपली तो अजून पुढे शिरा खायचं आपलं खास
सर्वांचा विसर पडल्याशिवाय झोप येत नाही. मग एवढा मोठा संसार गेला कुठं त्या सुसुप्तीमध्ये. तुका म्हणे निद्रा जागृती सुसुप्ती तुम्ही हो श्रीपती साक्षी तुम्ही हो श्रीपती साक्षी तुम्ही हो श्रीपती साक्षी जागृती सुसुप्ती तुम्ही हो श्रीपते साक्षी. ते परमात्मा साक्षी आहे जागृती अवस्थेमध्ये, सुसुप्ती अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये. सर्वांचा साक्षी परमात्मा आहे. आणि संत महात्म्यांचं चित्त प्रभूमध्ये लागल्यामुळं तिन्ही काळामध्ये त्यांचं भजन सुटत नाही, संपलं नाही, जात नाही, सरत नाही. आपले गुरुवर्य महाराज झोपले तरी भजन, बसले तरी भजन, मंदिरात भजन, कीर्तनात भजन. भजन तर बंदच नाही महाराज. आमचं असं आहे, मंदिरात गेलो तर राम राम, हॉटेलमध्ये गेलो तर सांडोनिया राम राम. ब्राह्मण म्हणती दोन. इथे ब्राह्मण बाबा 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 इथे बाबाच काय. गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास. संत महात्म्यांचं भजन कधी खंडित होत नाही. खंडित भजन भगवंतरा मान्य नाही. भजन कधी खंडित व्हायला नाही पाहिजे. संत महात्म्यांचं गुरु मालिक चाल म्हणायचे बघा. पांडुरंग ध्याने बापाचे गुण मुलामध्ये येणारच, गुरुचे गुण शिष्यामध्ये यायलाच पाहिजे. फक्त तो बाप बाप पाहिजे, पिता नको. बाळासाहेब माने बसलेले ठाईवर उभे. गुरुवारी महाराजांची कपडे घालण्यापासून तर फेटा बांधण्याच्या नंतर आरशात पाहणं, समोर ते देवळीमध्ये एक महाराजांचा फोटो होता, त्या फोटोकडं पाहणं, पुन्हा अंगभूती प्रदर्शन करणं, समाधीचं दर्शन करणं, गाडीचं दर्शन करणं, प्रत्येक व्यक्तीचं दर्शन करणं माझी विनंती आहे खास. इथं आता आपण आपली हात म्हणत आपण आपली आपण असा एक नियम करूया. 100% तर नाही आम्ही पास होणार, पण कमीत कमी आज असा संकल्प करू. चेअरमन
आज एक विशेष सण आहे त्याचं नाव काय आहे कर काहीतरी संकल्प कर बिडी सोडण्याचा संकल्प कर दारू सोडण्याचा संकल्प कर दर्शन करण्याचा संकल्प कर कर नको करू काहीतरी करा 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 लागपाठ धरा पंढरीची वाट काहीतरी करास खरं सांगा अशी कोणती संधी आहे अशी कोणती वेळ आहे असा कोणता देश आहे अशी कोणता ध्येय आहे आम्ही त्या ठिकाणी काही भजन पूजन नित्यनेम करू शकतो काहीच नाही करू शकत माणूस कोठे नाही पुढे कोठे नाही पुढे जावया विसावा कोठे नाही पुढे जावया विसावा नाही पुढे कोठे नाही कोठे नाही पुढे जावया नाही पुढे कोठे नाही पुढे जावया विसावा जन्मामध्ये करू शकत नाही आम्ही आजच काहीतरी काही करू शकतो तो दिवस आजचा येत काहीतरी कर काल गोळा झाला आज कराय करणे ते हेची करा असं कोणता नियम सोपा आपण तो करू शकतो तर गाथ्यात मी आज सकाळी अभंग वाचला अभंग सापडला नाही अजून अभंग तिथं आहे गाथ्यामध्ये तो नियम आम्हाला बी सोपा आहे तुम्हाला बी सोपा आहे भाग्यवान असल्याशिवाय तो नियम तो पाहू शकत नाही कोणता नियम वंदीन मी भूते अभंग श्रवणी पाठ करा वंदीन मी भूते आता अवघीच समजते तुमची करीन भावना पदोपदी नारायणा. आपल्या समोर जो कोणी येईल
त्याला मनोमन प्रणाम करून बघा, नक्की आपल्या चित्तात मनात एक दिवस राम येऊन बसतील यात काही शंका नाही बाबा. टाळी नको, टाळाटाळी करा. खूप आनंद वाटते मला साहेब, तुमची टाळी म्हणजे आम्ही खूप खुश होतो. आम्ही खुश झालो, देव खुश होत नाही. अरे देव आणि आपण वेगळे नाहीच ना, मग खुश व्हायचं कोणी? वंदिना मी भूते, आता इथून पुढे जो दिसेल त्याला प्रणाम करा, मनोमन करा. तो त्यालाही वाईट बघतो, मी कसं काय वंदन करू? वाईट तो नाही, वाईट तू ये. भाऊ तू कोणत्याही गावात जा, एकच वाक्य असते, काय सांगा महाराज, लई लोक बिघडले हो, लई लोक बिघडले, काहीच खरं नाही, लई लोक बिघडले, लोकांचं काहीच खरं नाही. मला म्हणतो पहिलं तुझं खरं नाही. तुम्ही अवघे पांडुरंग, मीची दुष्ट सकळ चांग, हे प्रमाणाचं पुढे काय करायचं? तुम्ही अवघे पांडुरंग, जोपर्यंत तुम्ही पांडुरंग आहे आणि मी चांगला आहे, मी वाईट आहे अशी भावना होत नाही, तोपर्यंत चित्तात देव येऊन बसत नाही. साहेबांनी सप्ताह खूप चांगला केला असं जर कोणी अभिमान केला तर रविवारच्या दिवशी सप्ताह आम्ही केला, रविवारी सप्ताह आम्ही केला, तो दिवस आमच्याकडून बिघडला म्हणून आम्ही नाही केला, गंगाधरी महाराजांनी केला असं म्हणाला. आम्ही केला की एक दिवस बिघडला की नाही? मग रविवार दिवशी खूप हाल झाले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि भोजडेकरांनी परिसरातून खूप असणे कष्ट सायास केले, धन्यवाद करतो. वंदिना मी भूते, आता अवघीच समजते, ज्ञानदेवी रम्य रमले, हरीचे चिंतन सर्व काळ चिंतन पाहिजे असेल तर चित्त आपलं राहतं देवाचं बनावं, चित्तात येऊन बसावा. लागत नसेल देवाची विनंती करा, माझे चित्त तुझे पायी राहे असे करे काही, देवा काही कर पण माझ्या चित्तात येऊन बस. म्हणजे चित्तामध्ये काय काय आहे हे सांगायचं काम नाहीये, कारण चित्त हे दर्पण आहे, मन हे दर्पण आहे. तेरा मन दर्पण पहिला, माझ्या पाठ नाही करतो पण पाठ आपलं मन आपलं चित्त दर्पण आहे. त्यात चांगलं बघा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे, आणि त्या चित्तात परमात्मा राहतो की जे चित्त शुद्ध आहे, निर्मळ आहे, निष्कलंक आहे. हो हो, मत्सरता ठाव शरीरे नाता, मत्सरता ठाव शरीरे नाता, शरीरे नाता, ठाव शरीरे नाता, भेदना जीवा दुःख दे तुला, भेदना जीवा दुःख दे तुला, भेदना जीवा दुःख दे. निर्मत्सर जीवन, मत्सर रहित जीवन, कलंक रहित जीवन, शुद्ध जीवन, शुद्ध भाव. ही उभी बाबा अण्णा 90 मध्ये, मन भाव शुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले. मनामध्ये पूर्ण भाव शुद्ध आहे आणि पूर्ण शरीर क्रिया करून प्रपंचाचं खूप कष्ट सायास करून शरीर स्वस्थ आहे, मन स्वस्थ आहे आणि स्वस्थ चित्तामध्ये परमात्मा स्वस्थ बसतो. स्वस्थ परमात्मा स्वस्थ आहे पण चित्त स्वस्थ पाहिजे. आम्ही मस्त आहे पण स्वस्थ नाही, त्याला कळलं चित्त अस्ताव्यस्त नकोय. पुन्हा ऐका, मातीच्या घड्यामध्ये मातीच आहे, ध्यान देऊन ऐका, मातीच्या घड्यामध्ये मातीच आहे पण ती मातीचा घडा माती पुढे, ती माती बाहेर आहे. वा घडा, मातीचाच घडा आहे पण ती माती म्हणते मी घडा आहे, माती कुठेतरी लांब डोंगरात आहे. डोंगरात नाही, अगं बाई तूच माती आहे, कशाला हाती करते तरी.
मातीचा घडा त्यांना कळला का मी माती आहे, त्याला प्रत्येक ठिकाणी माती दिसेल. वीट मातीची, घर मातीचं, कारण मातीच आहे. भजन भजन नसेल तर त्या चित्तामध्ये जर देव नसेल तर ते शरीर संपदा पैसा मातीच आहे. राव रंग हो का हुंजनीच्या याती, भक्ती विना माती मुखी जागा. भक्ती विना माती मुखी जागा, भक्ती विना माती मुखी जागा. शिवाय नामाशिवाय संपूर्ण चित्त असणार हे माती आहे. परमात्मा तो सत्य आहे आणि तो परमात्मा सत्य आहे हे कळण्याकरता मागण्याकरता आपण देवाची स्तुती महाराज म्हणतात की देवा हे विठोबा तू चतुर आहे, चतुराची खाणी आहे, गुणाची खाणी आहे. माझं एवढं काम कर, माझ्या चित्तात तू येऊन राहा. अभंगाचं द्वितीय चरण. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा परमात्मा किती चतुर आहे. 9:15 वाजले मी बी चतुरच आहे. अरे सुगरण म्हणजे सुगरणची एवढी एवढी तिची बुद्धी आहे, पण काय खोपा बनवते महाराज. मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये मी तो खोपा पाहिला आणि ती सुगरण आपल्या पिल्लांना म्हणजे परिवाराला काही धोका होऊ नये म्हणून विहिरीमध्ये खोपा करते, तिथे सरपणी येऊ नये म्हणून. किती भूकंप होऊ द्या त्या खोप्याला कुठल्याही प्रकारचा आणि काही परिणाम होणार नाही. आम्ही किती मोठा इंजिनियर आणा, भूकंप झाला तर बिल्डिंग पडू शकते, पण सुगरणीचं काय. एवढी मोठी सुगरण तिची काय चतुर असेल, कारण परमात्मा हा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी. कोणी मागं बोललं होतं भगवान चतुर आहे, आम्ही चतुर नाही, आम्ही चेत्री.
किती आपण असलो तर परमात्मा हृदयामध्ये जाणतो महाराज. देव जाणता जाणता आपुल्या सत्ता एकाएकी, आपल्या जी सत्ता आहे ना ती त्याची आहे, आपली नाही आहे. म्हणून हे परमात्मा ही विठोबा धन्य आहेत. तू गुणाची खाण आहेत, लावण्याची खाणी आहेत. माझी एकच इच्छा आहे किंवा हा जो संसार प्रवाह आहे, तो सागर आहे, त्यातून तो मला सोडव. आणि हृदयामध्ये जी तिमीर आहे, अंधकार आहेत, आशा पाश आहे, दुःख रूपी अज्ञान रूपी अंधकार आहेत ना, या तू हृदयामध्ये प्रत्यक्ष प्रगट होऊन याचा नाश कर. अभंगाचं तृतीय चरण. तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश करी. तोडी आशा पास करी वास हृदय कुकुळ अभंगे करी या तिमिराचा नाश. तिमीर म्हणजे अज्ञान अंधकार. 1000 वर्षापासून एका गुफेमध्ये अंधार राहतो. तो अंधार जाण्याकरता किती वर्ष तुम्हाला प्रयत्न करावा लागेल त्या ठिकाणी. अंधकार दूर जाण्याकरता उपवास नाही करायचा, तो अंधार झाडून नाही काढायचा, धुवून नाही काढायचा. फक्त एक काम करायचं, काळीस्फुटी घ्यायची आणि काळीस्फुटी ओढल्यानंतर तो अंधार तिथं राहू शकत नाही. हा तुमचा अनुभव आहे का नाही? इथं अंधार काय, प्रकाश नाही म्हणून. अंधाराचं अस्तित्वच नाहीये, पण प्रकाश नाही म्हणून अंधार आहे. प्रभूचं स्मरण नाही म्हणून दुःख आहे, म्हणून टेन्शन आहे, म्हणून चिंता आहे. अंधारामध्येच विच्चू काटा असतो. म्हणून माणसाने अंधारामध्ये बसू नये, अंधारात राहू नये, डिम लाईट मध्ये खाऊ. उद्या रामदेवजी महाराज तुम्हाला हे सांगणारच आहे. कंठधरीला कोणत्या प्रकाशामध्ये काय खायचं ते, अंधारामध्ये डिम लाईट. मी अजून पाहिलं बी नाही बरं का, फक्त नाही बाबांची मुख. प्रकाशात खावं, अंधारात खाऊ नये. आणि हृदयामध्ये परमात्मा उदयाला आला की तोच प्रकाश बाहेर पडतो. जिकडं पाहत देव दिसतो त्या व्यक्तीला. म्हणून करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश. तोडी आशा पाश करी वास हृदय. आशाबद्ध जन काय जाणे नारायण.
तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्वजना. अशाबद्ध तो जगाचा दास असतो आणि जो त्याला कशाची इच्छा नाही तो जगामध्ये पूजनीय असतो. महाराज कशाचीच आशा नाही, इच्छा नाही. आशा एक राम जिसे तुझी आशा छोड दे, ममता एक राम जिसे तुझे ममता छोड दे. असं पाहिजे. असेल अंतकरामध्ये परमात्म्याने येऊन वास करावा. तोडी आशा पास करी वास हृदय. हे परमात्मा, हे देवा, हे विठोबराया, हे पंढरीच परमात्मा, मी नीनता असून लहान बालकाप्रमाणे तू माझी चिंता कर. यात मी गुंतल्या गेलो, मला सांभाळ. अभंगात शेवट. पाय गुंतलो नीनता, Kumar,
माझे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल कळकर करू नका जी सूचना होईल हनुमान चालीसा होईल महाराज जी सूचना करतील पुन्हा एकदा सर्वांना वंदन करतो आणि आनंद आपल्या मनामध्ये दृढ हो परमात्मा हृदयामध्ये येऊन वास करो अशी मागणी करून या ठिकाणी शिवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली. मोठे हार गेले पण ही माळ राहिले. जगदुनिया जरी गेली तर गुरु महाराजांचा आशीर्वाद नक्कीच राहील. हे जसं आशीर्वाद परमात्म्याचा लाभो असा आनंद असं स्मरण कायम टिकून राहू त्याकरता प्रभूंना करून शिवेला विराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले बोलिले देवा बोलिले पराक्रमा पराज महाराज गोविंद नाही चार अधिकार में आपुला करा